हा, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा आता बायोट सॅवर्ट लॉ नंतर आपण आता घेतोय मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू लॉंग कंडक्टर. बायोट सॅवर्ट लॉचा यूज करून आपण एखादा लॉंग अशा स्वरूपाचा कंडक्टर, स्ट्रेट कंडक्टर जर घेतला तर त्या कंडक्टरमुळं त्या कंडक्टरच्या भोवती असणाऱ्या रिजन मध्ये एखादा पॉइंट जर पी घेतला तर या पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं हे आपण कॅल्क्युलेट करायला निघालोय. आता त्यासाठी मी सिच्युएशन घेतली, एक लॉंग कंडक्टर घेतला. या कंडक्टर मधून जाणारा करंट वरच्या दिशेनं आहे. कंडक्टर आहे ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये, वरच्या दिशेनं जाणारा करंट आय एवढा आहे. आता या कंडक्टरचा एक एलिमेंट घेतला, कारण बायोट सॅवर्ट लॉ वापरायचा आपल्याला, आणि बायोट सॅवर्ट लॉ मध्ये एलिमेंट मुळे तयार होणारा करंट असं स्वरूप असल्यामुळं मी आता एक एलिमेंट निवडला डीएल एवढ्या लेंथचा. या एलिमेंटच्या सेंटर पासून आर एवढ्या डिस्टन्सवर एक पॉइंट घेतला पी. या पी पॉइंटला आपण मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायला निघालोय. आता सगळ्याच्या सगळ्या कंडक्टरमुळे इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन असेल बी एवढं, पण फक्त एलिमेंट मुळे इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन असेल डीबी एवढं. आता त्याची डायरेक्शन अगोदरच ठरवून घेऊया. हा कंडक्टर मी जर अशा पद्धतीनं राईट हँड मध्ये ग्रॅब केला की जेणेकरून माझा स्ट्रेच्ड थंब हा करंटच्या दिशेने राहील आणि बोट माझी त्या पॉइंटकडे असतील. अशा पद्धतीनं बोट जर वळवली तर बोट आतल्या दिशेने जात आहेत. याचा अर्थ इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन हे वेक्टर क्वांटिटी आतल्या डायरेक्शन मध्ये असणारं वेक्टर आहे. मग मी या ठिकाणी डीबी दाखवताना सर्कल मध्ये क्रॉस करतो, सर्कल मध्ये क्रॉस करतो. अशा पद्धतीने हे मॅग्नेटिक इंडक्शन एलिमेंट मुळे तयार होणार आहे. आता हा पॉइंट सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर या कंडक्टर पासून कॅपिटल आर एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वर आहे, हे लक्षात घ्या. हा पॉइंट हे स्लॅन्टेड डिस्टन्स आहे किंवा कर्व डिस्टन्स आहे, म्हणजे तिरपं डिस्टन्स आहे. आता हे डिस्टन्स मी सरळ घेतलंय, सरळ परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीनं आर एवढ्या, कॅपिटल आर एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि मग या परपेंडिक्युलरचा जो फूट आहे, फूट परपेंडिक्युलर, त्याला मी नाव देतो ए. आणि या ठिकाणी या एलिमेंटचा जो सेंटर आहे मग तो ए पासून एल एवढ्या डिस्टन्सवर आहे असं घेतो. ए पासून तो एल एवढ्या डिस्टन्सवर आहे. अशा पद्धतीने हे एक डिस्टन्स या ठिकाणी घेतो. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला ए, या पॉइंटला नाव देतो क्यू, ए क्यू पी. अशा पद्धतीनं हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला वापरता येईल. आता बायोट सॅवर्टच्या म्हणण्यानुसार बघा, क्यू इथं लिहितो मी. बायोट सॅवर्टच्या म्हणण्यानुसार हा अँगल म्हणजेच अँगल मेड बाय लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ एलिमेंट अँड दॅट पॉइंट विथ एलिमेंट, डायरेक्शन ऑफ एलिमेंट, एलिमेंटची डायरेक्शन करंटच्या दिशेने, विथ एलिमेंट इज नथिंग बट थीटा. एवढा अँगल ती लाईन करते, बरोबर. आणि मग या ट्रायंगल मध्ये हा अँगल जर मी बघितला तर हा अँगल होतो पाय मायनस थीटा, कारण ही स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे झाला 180 डिग्री अँगल. त्यातला हा एवढा थीटा आहे, त्याचे दोन भाग, या 180 चे दोन भाग केलेत. हा एक भाग वरचा थीटा आणि खालचा भाग 180 मधून थीटा मायनस केला की पाय मायनस थीटा, हा एक अँगल तयार होतो. हे लक्षात घ्या. आता करूया कॅल्क्युलेशन. सिच्युएशन सगळी घेतलेली आहे, कॅल्क्युलेशन करूया. माझ्या पद्धतीने मी डेरिव्हेशन देणार आहे. पुस्तकातलं तुम्हाला ते वाटलं ते करा कालचं, पण मी माझ्या पद्धतीने देणार आहे. आता अकॉर्डिंग टू बायोट सॅवर्ट्स लॉ किंवा लॅप्लासेस लॉ, एलिमेंट मुळे या ठिकाणी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन, मी फक्त मॅग्निट्यूड घेतोय बरं का, इट इज इक्वल टू, डायरेक्शन काय आपण फिक्स केली राईट हँड रूल ना. बघा, डीबी इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय इनटू आय डीएल साइन थीटा
डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बघा बायोट सावर्टच्या म्हणण्याप्रमाणे हे एवढं मॅग्नेटिक इंडक्शन इलेमेंट मुळे असणार आहे. आता अशा पद्धतीनं मला पाहिजे मॅग्नेटिक इंडक्शन सगळ्याच्या सगळ्या कंडक्टरमुळं. ठीक आहे, मग हे इक्वेशन मी काय करणार, इंटेग्रेट करणार. मग इंटेग्रेट करताना बघा, इंटेग्रेट करताना असे इलेमेंट आपण कुठून घेऊ शकतो, तर असे इलेमेंट वरच्या बाजूला इन्फिनिटीला घेऊ शकतो, वरच्या बाजूला इन्फिनिटीला. मग त्या इन्फायनाइट असणाऱ्या इलेमेंटच्या सेंटर पासून या पॉइंटला लाईन काढली तर हा अँगल जवळजवळ 180 डिग्री होतो. इन्फायनाइटली लॉंग म्हटल्यानंतर जवळजवळ स्ट्रेट लाईनच होईल, म्हणजे हा थीटा होतो 180 डिग्री. असेच इलेमेंट मी खाली घेत गेलो, खाली इन्फिनिटीला खालच्या बाजूला, तर आणि हा पॉइंट जर जोडला तर जवळजवळ ह्या दोन लाईन एकत्रच येतील आणि 0 डिग्री अँगल होईल. लक्षात घ्या, हा अँगल 0 होईल, 0. बघा की ही लाईन मी अशा पद्धतीने आणली, 90 डिग्री झाला, पुन्हा कमी कमी ऍक्युट झाला, त्यानंतर खाली 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 इन्फिनिटीला गेलो तर जवळजवळ त्या इन्फायनाइटली लॉंग डिस्टन्स वर असणाऱ्या इलेमेंटच्या सेंटर पासून पी ला जर जोडला तर 0 डिग्री अँगल होतो. म्हणजे इंटेग्रेशन घेताना आपल्याला त्या अँगलचं लिमिट, म्हणजे इलेमेंटच्या पोझिशन वरून हा जो अँगल तयार होतोय या अँगलचं जे लिमिट आहे, हे अँगलचं लिमिट होईल 0 to 180 डिग्री, म्हणजे 0 to पाय. आणि म्हणून मी इंटेग्रेशन घेताना सगळ्याच्या सगळ्या कंडक्टर मुळे घेणार आहे, अर्धा अर्धा करत बसणार नाही. इंटेग्रेशन घेताना आपल्याला लिमिट चॉईस करावं लागेल 0 to पाय. बघा मग बी इक्वल टू, बी म्हणजेच सगळ्याच्या सगळ्या कंडक्टर मुळे इथं तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू इंटेग्रेशन ऑफ इलेमेंट मुळे तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन. मग आता ही व्हॅल्यू टाकतो इथं, सो इट इज इक्वल टू इंटेग्रेशन, आता लिमिट लिहिलं विदिन लिमिट 0 to पाय. मी बोलतोय तसं लिहून घेत जायचं बरं का, कारण मला फळा पुरणार नाही, त्यामुळं मी इकडे पुन्हा पुसणार आहे, हे लक्षात घ्या. मग डीबी आता मी व्हॅल्यू टाकतोय, मग इट इज इक्वल टू इंटेग्रेशन विदिन लिमिट 0 to पाय, मग म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डीएल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सगळी व्हॅल्यू टाकली. आता यामध्ये जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर काढतो. आता कॉन्स्टंट कोण कोण आहे बघा, करंट एकदा पास केला, करंट कॉन्स्टंट, म्यू 0 एअरची किंवा व्हॅक्युमची परमॅबिलिटी ही सुद्धा कॉन्स्टंट आहे, 4 पाय कॉन्स्टंटच आहे. आता बदलणारं कोण आहे तर डीएल. कसं आहे, इलेमेंट कोण एवढा घेईल कोण एवढा घेईल, त्यामुळे डीएल चेंज व्हेरिएबल आहे. थीटा इलेमेंट कोण इथं घेईल, अजून वर घेईल, कोण अजून खाली घेईल खालच्या बाजूला, मग त्यानुसार हा थीटा बदलणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आर, आता हा पॉइंट कोण इथं घेईल, कोण लांब घेईल, कोण जवळ घेईल, त्यामुळे हा आर सुद्धा बदलणार आहे. आणि जसं इलेमेंटचे पोझिशन बदलेल तसा सुद्धा आर बदलणार आहे, म्हणजे आर पण व्हेरिएबल आहे. मग जे कॉन्स्टंट आहे ते मी बाहेर काढतो, सो बी इज इक्वल टू, बघा हा, बी इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू इंटेग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय ऑफ डीएल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता लागली साइन थीटाची व्हॅल्यू काढून घेतो. आता बघा, इन ट्रायंगल ए क्यू पी, या ट्रायंगल मध्ये ए क्यू पी, या ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे पाय मायनस थीटा. अँगल ए क्यू पी हा अँगल किती आहे, पाय मायनस थीटा. मग ह्याचा घेतो मी साइन, सो साइन ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल बघा आपल्याला, साइन म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस, हे लक्षात घ्या, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस, म्हणजेच आर अपॉन स्मॉल आर. बघा आर अपॉन स्मॉल आर, ही व्हॅल्यू इथं टाकतो, म्हणजेच बी किती झाला बघा,
खाली जागा आहे का? बघा बी किती झाला? बी इज इक्वल टू μ0I अपॉन 4π इंटू इंटिग्रेशन 0 to π dl अपॉन r स्क्वेअर आणि साइन थिटाची व्हॅल्यू r अपॉन r. आणि मग या ठिकाणी झाला r क्यूब. बघा therefore b is equal to μ0I upon 4π into integration within limit 0 to π r dl upon r क्यूब. पण r क्यूब ला लिहिताना हे झालं r क्यूब मान्य आहे. आता r क्यूब ला लिहिताना फक्त त्याची लिहिण्याची स्टाईल बदलतो. बघा b इक्वल टू μ0I upon 4π integration within limit 0 to π r dl divided by r square raised to 3/2 r square raised to 3/2. आता यामध्ये ह्या स्मॉल r स्क्वेअर ची आणि dl ची व्हॅल्यू मी आता काढून घेतो. अगोदर याला इक्वेशन आपण याला 1 म्हणूया आणि याला म्हणूया इक्वेशन 2. बघा आता यांच्या व्हॅल्यू काढून घेतोय. आता परत एकदा इन ट्रायंगल बघा कुठला तोच ट्रायंगल घेणार आहे. AQP या ट्रायंगल मध्ये मी घेतला कॉट पाय मायनस थिटा. कॉट पाय मायनस थिटा घेतोय बरं का. कॉट म्हणजे काय? ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड. टॅन म्हणजे काय? अपोजिट साइड म्हणजे आर अपॉन ऍडजेसंट साइड म्हणजे एल या अँगलचा. पण मी घेतोय कॉट. आणि मग कॉट पाय मायनस थिटा म्हणजे ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड. म्हणजेच पाय मायनस थिटाची ऍडजेसंट साइड आहे एल, लगतची बाजू एल आहे, आणि पाय मायनस थिटाची अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू आहे आर. सो इट इज इक्वल टू आर एल अपॉन आर. मग मी इथं घेतोय एल इक्वल टू आर कॉट पाय मायनस थिटा. आणि कॉट पाय मायनस थिटा म्हणजे कॉट मायनस कॉट थिटा. म्हणजेच एल इक्वल टू मायनस आर कॉट थिटा. हे लक्षात घ्या. याला म्हणतो इक्वेशन 3. बघा इथपर्यंत याला म्हणतो इक्वेशन 3. आता या ठिकाणी मी काय करतो, ह्याचं घेतो डिफरन्सिएशन. बघा मग डीएल इक्वल टू मायनस, बघा मायनस आर कॉन्स्टंट आहे तो अगोदर तसाच ठेवला. कॉट थिटाचं डिफरन्सिएशन मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. बघा मायनस कोसेक स्क्वेअर थिटा डी थिटा. कॉट थिटाचं मायनस कोसेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आता पुढं आता कॉटला तसंच ठेवणार. आर चं डिफरन्सिएशन 0, आर कॉन्स्टंट आहे म्हणजे पुढचं लिहितच नाही. अशा पद्धतीनं मग डीएल ची व्हॅल्यू मला काय मिळाली बघा, मायनस मायनस झाले प्लस, म्हणजेच आर कोसेक स्क्वेअर थिटा डी थिटा. ह्याला इक्वेशन 4 म्हणतो. बघा हे झालं इक्वेशन 4. आता यामध्ये बघा यामध्ये आता मी आर स्क्वेअर ची पण व्हॅल्यू काढून घेणार आहे. याच ट्रायंगल मध्ये बघा, या ट्रायंगल मध्ये AQP या ट्रायंगल मध्ये मी वापरतोय पायथागोरस. म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हे लक्षात घ्या. म्हणजेच आर स्क्वेअर इक्वल टू पायथागोरस ना एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आता एल ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे इक्वेशन 3 मध्ये, मायनस आर कॉट थिटा. ही व्हॅल्यू इथं पुटअप करतो, म्हणजेच इट इज इक्वल टू मायनस आर कॉट थिटाचं स्क्वेअर आर स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा आणि मग प्लस
हा आर स्क्वेअर आहेच. आता या दोघांमधून मी आर स्क्वेअर कॉमन काढतो. इट इज इक्वल टू, थांबा खाली दिसतंय का बघा मुलांसर, ओ मुलांसर जरा 2 मिनिटं इथं बसा ना. खाली दिसतंय का नाही कळत नाही काय. हे दिसतंय का बघा, हे दिसलं बघा. आर स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर. आता या दोघातून मी कॉमन काढतो आर स्क्वेअर. बघा आता, सो आर स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर इनटू ब्रॅकेट कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1. आता कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजे काय बघा, कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. काय, कोसेक स्क्वेअर थिटा. मग आर स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा, हे लक्षात घ्या, कोसेक स्क्वेअर थिटा. आता याला म्हणतो मी इक्वेशन 5. बघा आता मी व्हॅल्यू काढून घेतलेत बरं का. या पॉइंट पासून इथून मी सगळ्या व्हॅल्यू काढून घेतल्या. डीएल ची व्हॅल्यू काढली, आर कोसेक स्क्वेअर थिटा डी थिटा, डीएल ची व्हॅल्यू काढली. आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली, आर स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा, ती पण व्हॅल्यू काढली. आता या व्हॅल्यू या इक्वेशन 2 मध्ये इंट्रोड्यूस करतोय. मग तुम्ही लिहायचं पुटिंग इक्वेशन 4 and 5 इन इक्वेशन 2, असं लिहायचं तुम्ही तिथं बरं का. पुटिंग 4 and 5 इन 2. मग आता बी इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटिग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय आर इंटू डीएल ची व्हॅल्यू बघा इथं इक्वेशन 4 मध्ये आर कोसेक स्क्वेअर थिटा, आर कोसेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा डिवायडेड बाय आता मी टाकतोय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू जी इक्वेशन 5 मध्ये इथं काढली बघा आपण. आर स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा इंटू रेस टू 3/2, रेस टू 3/2 आहेच इथं. आर स्क्वेअर रेस टू 3/2 आणि मग आर स्क्वेअर ची व्हॅल्यू ही टाकली तिथं आपण. आता पुढे बघा, आता हे 3/2 आत घेऊ शकतो मी, कारण इथं पण आर स्क्वेअर आहे, इथं कोसेक स्क्वेअर आहे. मग 3/2 मी घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर न्यूमरेटरला आणखी एक बदल होतोय बघा, इंटिग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय. इथं काय झालं बघा, आर इंटू आर स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा डी थिटा डिवायडेड बाय बघा आता 2 into 3/2, 2 कॅन्सल झाला म्हणजे आर क्यूब. त्यानंतर इथं पण स्क्वेअर आहे, 2 into 3/2, 2 गेट्स कॅन्सल म्हणजे ह्याचाही क्यूब झाला, कोसेक क्यूब थिटा. बघा आता पलीकडे दिसते ना. आता बघा या ठिकाणी हा सगळा आर स्क्वेअर इथं गेला, आर स्क्वेअरला एक आर राहिलाय डिनॉमिनेटरला. त्याचबरोबर हा सगळा कोसेक स्क्वेअर ह्या कोसेक स्क्वेअर सी गेला, म्हणजे एक कोसेक थिटा राहिलाय. म्हणजे काय राहिलं बघा, इट इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटिग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय इंटू 1 म्हणजे डी थिटा अपॉन किंवा डी थिटा पुढे लिहितो 1 अपॉन राहिलाय फक्त कोसेक थिटा इंटू डी थिटा. आता कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय, 1 अपॉन साइन थिटा. मग इथं 1 अपॉन साइन थिटा उलटून गुणिले झाल्यावर काय होईल, वर जाईल साइन थिटा, किंवा लिहितो एक स्टेप, इट इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय इंटू इंटिग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय 1 अपॉन साइन थिटा इंटू डी थिटा. मग आता हा साइन थिटा जाईल वर, म्हणजेच इट इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय विद इंटिग्रेशन विद इन लिमिट 0 to पाय ऑफ साइन थिटा. रिव्हर्स मल्टिप्लिकेशन घेतलं मी इथं. अकॉर्डिंग टू रिव्हर्स मल्टिप्लिकेशन साइन थिटा गोज टू न्यूमरेटर, म्हणजेच 1/1
इंटू साइन थिटा अपॉन 1 म्हणजेच साइन थिटा डी थिटा. आता मी घेतो इंटिग्रेशन. बघा, इट इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा विदिन लिमिट 0 टू पाय. अप्पर लिमिट आपलं पाय, लोअर लिमिट आहे 0. दिसते का? अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट 0 आहे. आता हा मायनस साइन थोडा वेळ बाजूला ठेवला तरी चालेल, बाजूला घेतला तरी चालेल आणि मग लिमिट वापरली तरी चालेल, किंवा हा मायनस साइन सहित मी लिमिट वापरू शकतो. बघा, आता वापरतोय लिमिट. पलीकडे जागा आहे का? नाही. बर, आता बघा, हे पुसतोय बरं का पहिलं मी. हे आता पहिलं मी पुसतोय. परत एकदा इथं सांगतो बरं का, तिथं आलोय आपण आता परत एकदा इथं एवढंच सांगतो आणि पुसतो. बघा, पहिल्यांदा बायोट सावर्ट लॉच्या म्हणण्याप्रमाणे या इलेमेंट डीएल मुळे या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक इंडक्शन आतल्या दिशेनं डीबी किती असेल तर एवढं असेल. सगळ्या व्हॅल्यूज, कारण तो पॉइंट आहे आर एवढ्या डिस्टन्सवर. इलेमेंटची लेंथ आहे डीएल, इलेमेंट मधून जाणारा करंट आहे आय. त्यानंतर इलेमेंटशी, करंट कॅरिंग इलेमेंटशी या लाईननं केलेला अँगल आहे थिटा, म्हणून साइन थिटा. आणि म्यू 0 एअर मध्ये ठेवलाय आपण किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवलाय. आणि 1/4 पाय ते काय सिंगल डायरेक्शन साठी असतं. अशा पद्धतीनं आपण हे बायोट सावर्ट लिहिलं. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे सगळ्या कंडक्टरमुळं. मग आपल्याला ह्या इक्वेशनचं घ्यायचं आहे इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन घेताना आपण विचार काय केला? बघा, हा डीएल इलेमेंट तुम्ही खाली जर घेतला इन्फिनिटीला, कुठं इनफायनाइटली लॉंग आहे, म्हणजे इन्फिनिटीला जर घेतला तर हा पॉइंट जर जोडला इन्फिनिटीशी तर तयार होणारा हा अँगल 0च होतो. जवळजवळ पॅरललच लाईन येतील, म्हणजे 0 होईल तो अँगल. आणि तोच इलेमेंट जर तुम्ही वरच्या बाजूला इन्फिनिटीला घेतला आणि मग हा पॉइंट त्याला जोडला तर ही लाईन जवळजवळ या कंडक्टरला पॅरललच येईल, म्हणजे थिटा झाला 180 डिग्री. बघा की 180 डिग्री, म्हणजे हा पॉइंट जवळजवळ अशीच लाईन येईल. हा आर असा येईल, म्हणजे 180 डिग्री. म्हणून सगळ्या कंडक्टरमुळं मॅग्नेटिक फील्ड काढताना इलेमेंटच्या मॅग्नेटिक फील्डला इंटिग्रेट करायचं आणि त्या इंटिग्रेशनचं लिमिट असेल 0 टू पाय. कसं असेल? 0 टू पाय, कारण इलेमेंट घेतल्यावरून थिटा ठरतोय. अशा पद्धतीनं मग मी त्या सगळ्या कंडक्टरमुळं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन डीबीची व्हॅल्यू इथं टाकली. आता यामध्ये फक्त बदल काय केलाय बघा, कॉन्स्टंट बाहेर घेतलं आणि मग आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, स्मॉल आर ची व्हॅल्यू काढायची आहे, डीएल ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून इथं मी ट्रायंगल एक्यूपी मध्ये हा पाय मायनस थिटा आहे की नाही, ह्याचा उपयोग करून मी या तिघांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू पुटअप करून आपण सोडवत निघालोय. आता हे पुसतो जरा. बघा, आता ते सोडवतोय. इट इज इक्वल टू, आता मी मायनस साइन सहित लिमिट वापरणार आहे. म्यू 0 आय अपॉन 4 पाय इनसाइड द ब्रॅकेट पहिल्यांदा मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू अप्पर लिमिट टाकायची, म्हणजे पाय, मायनस नेहमी लिमिट वापरताना आपण समजा ए टू बी लिमिट असेल तर बी मायनस ए असं करतोय, ते मायनस घेतले मी, इंटू आता साधा ब्रॅकेट घ्यायला पाहिजे कारण मायनस कॉस थिटा आहे, इंटू मायनस कॉस लोअर लिमिट आहे 0 डिग्री, लोअर लिमिट 0. बघा, लिमिट वापरली मी. मायनस कॉस पाय मायनस कॉस 0. आता टाकूया व्हॅल्यूज. सो इट इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय इंटू मायनस कॉस पाय म्हणजे -1, कॉस 180, कॉस 180 -1 असतो, मायनस इंटू ब्रॅकेट हे मायनस तसंच, कॉस 0 म्हणजे 1 असतो, 1. बघा काय झालं. मग इट इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 4 पाय
इंटू ब्रॅकेट मायनस मायनस प्लस 1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे किती झालं 2. म्हणजेच B इज इक्वल टू म्यू 0 I डिवायडेड बाय 4 पाय इंटू 2. हा आता R एक राहिला बघा, हा R घ्यायचा राहिला बघा. हा R इथं आहे, लक्षात घ्या. R कोसेक थिटा, हा R एक राहिलाय आणि कोसेक थिटा राहिलाय. R आणि कोसेक थिटा. त्यानंतर हा R मी घेतो कॉमन इथं, म्हणजे कॉमन नव्हे, R कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय बघा. इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे 4 पाय R म्हणजे 4 पाय R बघा. या ठिकाणी R स्क्वेअर ला R स्क्वेअर गेला, इथं R क्यूब असल्यामुळे एक R राहिलाय आणि 1 कोसेक थिटा राहिला. मग हा R घेतला मी बाहेर, तो बाहेरचा R तसाच आणतो इथं R आणि हा R आणि हा R म्हणजेच हा R आणि मग 2 इंटू 2 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजेच B इज इक्वल टू म्यू 0 I अपॉन ट्वाइस पाय R. आलं बघा मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर. अशा पद्धतीनं इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर असेल तर या कंडक्टरमुळं असणार मॅग्नेटिक इंडक्शन म्यू 0 अपॉन 2 पाय R. यातलं R म्हणजे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, लक्षात घ्या. ह्या स्लॅन्टेड डिस्टन्सचा काय संबंध नाही, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. अशा पद्धतीनं हे डेरिवेशन तुमचं. आता काल काय केलंय त्यांनी सांगतो तुम्हाला. काल त्यांनी काय घेतलंय बघा, टॅन थिटा इक्वल टू L अपॉन R होतंय का बघा रे. टॅन थिटा इथं आहे, थिटा इथं आहे, हा होतोय पाय मायनस थिटा. मग टॅन पाय मायनस थिटा इक्वल टू L अपॉन R घ्यायला पाहिजे. आलं लक्षात. आणि हा फॉर्म्युला मग होत नाही. R अपॉन L होतोय पण L अपॉन R होत नाही, हे लक्षात घ्या. याचा जर टॅन पाय मायनस थिटा घेतला तर समोरची बाजू भागेल लगेच, म्हणजे R अपॉन L होतोय. हे त्यांनी घेतलंय तिथं सपोज म्हणून घेतलंय. आपण सपोज करायचं नाही, जे काय आहे ते घ्यायचं, जे काय आहे ते घ्यायचं. फक्त घेताना टॅन थिटा घ्यायचं नाही. मी काय घेतला होता, L चे व्हॅल्यू काढण्यासाठी कॉट पाय मायनस थिटा घेतला, कॉट पाय मायनस थिटा. आणि अशा पद्धतीनं मग कॉट पाय मायनस थिटाची व्हॅल्यू घेऊन, हे बघा इथं घेतली हे का, कॉट पाय मायनस थिटाची व्हॅल्यू L अपॉन R घेऊन कॉट पाय मायनस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा, आणि मग त्याचं डिफरन्सिएशन घेऊन DL ची व्हॅल्यू काढायची. त्याचबरोबर R स्क्वेअर ची व्हॅल्यू पण काढून घ्यायची. आणि डायरेक्ट मग व्हॅल्यूज काढून घेतल्यानंतर या स्टार पासून मी इथपर्यंत सगळ्या व्हॅल्यूज काढून घेतलेत आणि मग त्या या इक्वेशन मध्ये पुटअप करून फक्त सिम्प्लिफिकेशन करत गेलो बघा. सिम्प्लिफाय करत गेलो म्हणजे सोडवत गेलो आणि मग आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन मिळालं म्यू 0 I अपॉन 2 पाय R. आता हा फॉर्म्युला मात्र तुमचा पाठ असला पाहिजे, लक्षात आलं का, पाठ असला पाहिजे. आता ह्यात काय शंका असेल बघा, शंकेचा प्रश्नच नाही. आता शंकेचा विषयच येत नाही, तरी पण उद्या तुम्ही विचारू शकता मला. आता आपण पुढचं आर्टिकल बघायचं आहे. मी 2 मिनिटं थांबतोय. बघा डेरिवेशन व्यवस्थित घेतलं का लिहून, पुस्तकात हे नाही बाळांनो, व्यवस्थित लिहून घेतलं का बघा. मी पुढच्या आर्टिकलला आता जाणार आहे. आता मात्र हे डेरिवेशन तुम्हाला समजलंच असेल, कारण आपण रिअल असेल ज्या काय आहे त्याच व्हॅल्यू घेतल्या, त्यात सपोज वगैरे काय करत बसलो नाही आणि सपोजिशन नकोच आहे आपल्याला, आहे ते घ्यायचं आपण. ठीक आहे, जाऊया पुढच्या आर्टिकल कडे. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग पॅरलल कंडक्टर्स.
हा बघा आता, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरलल वायर्स. दोन लॉंग अशा स्वरूपाच्या वायर्स घेतलेत, पॅरलल आहेत, आणि त्यांच्यामधून लाईक करंट गेला तर आपण बघितले सुरुवातीलाच या चॅप्टरच्या, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि त्यांच्यामधून अलाईक करंट गेला म्हणजे एकाचा वरच्या दिशेने एकाला खालचा, तर ते दोन वायर एकमेकाला रिपेल करतात. हे आपण या चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक एक्सपेरिमेंट करून पाहिलेला आहे. आता मग दोन्हीमध्ये फोर्सची मॅग्निट्यूड तीच असते बाळांनो, फोर्सची मॅग्निट्यूड तीच असते, फक्त अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह एवढाच फरक असतो. मग कुठल्या तरी एकाच काढूया. म्हणजे आता आपण स्ट्रेट वायरच्या पासून जर आर एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर जर आपण एखादा पॉइंट घेतला तर तिथं मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं, या मागच्या आर्टिकलचा उपयोग याच्यासाठी करायचा आहे, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आहे. अशा पद्धतीने मग तुमच्या पुस्तकातल्या सारखे दोन स्ट्रेट कंडक्टर मी घेतोय बघा, दोन स्ट्रेट कंडक्टर घेतले एकमेकाला जे पॅरलल आहेत बघा, अशा पद्धतीने दोन कंडक्टर घेतले. आता यांच्यामधून जाणारा करंट याला म्हणतो कंडक्टर 1, याला म्हणतो कंडक्टर 2. ह्याच्यामधून जाणारा करंट या डायरेक्शन मध्ये आहे, तो I1 एवढा आहे. याच्यामधून जाणारा करंट त्याच डायरेक्शन मध्ये हा I2 एवढा आहे. बरोबर. आता हे करंट इलेमेंट एका एका पॉइंटला बघा, या पॉइंटला हा करंट इलेमेंट मी इथं असा घेतो I1. याच पॉइंटला म्हणजे या पॉइंटला नाव देतो A, या पॉइंटला नाव देतो B, या ठिकाणी किंवा PQ नाव देऊया, B आपल्याला इंडक्शन साठी वापरायचं PQ. आता या ठिकाणी याचा करंट इलेमेंट मी या डायरेक्शन मध्ये दाखवतोय बघा, तो I2 या ठिकाणी दाखवतोय. करंट इलेमेंट दाखवले, त्यांच्या डायरेक्शन्स घेतल्या. करंट इलेमेंट इज वेक्टर क्वांटिटी, करंट कॅरिंग इलेमेंट इज वेक्टर क्वांटिटी, किंवा करंट कॅरिंग कंडक्टर इज वेक्टर क्वांटिटी. त्यातले लेंथ आणि करंट दोन्ही स्केलर आहेत. मग आता हे दोन समजा एकमेकापासून D एवढ्या डिस्टन्सवर आहेत. किती डिस्टन्सवर ठेवलेत आपण, स्मॉल d एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेले आहेत. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यामधून करंट गेला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, याच्यामधून करंट जातोय त्याचंही मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आता ते मॅग्नेटिक फील्ड, पहिल्याचं मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्यावर कसं ऍक्ट होतंय, कुठल्या डायरेक्शन मध्ये ते अगोदर ठरवूया. त्यासाठी राईट हँड रूल वापरायचं बघा. त्याचबरोबर दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्ड पहिल्यावर कसं ऍक्ट होतंय, कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतंय, त्यासाठी सुद्धा राईट हँड रूल वापरायचं. मग मी काय करतोय बघा, आता यामध्ये वरच्या P पॉइंटला मी हा कंडक्टर ग्रॅब करणार आहे, म्हणजेच पकडणार आहे. कसा, थंब करंटच्या दिशेनं I1च्या डायरेक्शन मध्ये थंब बघा, हा वरचा कंडक्टर फर्स्ट आहे I1च्या दिशेनं, आणि ते खाली हात करून हे बघा अशी बोट करून, कारण मला इथलं मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. ह्या पहिल्या कंडक्टरचं इथलं मॅग्नेटिक फील्ड पाहिजे मला. ते कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे बघा, खालच्या बाजूला मी बोट वळवली तर आतल्या दिशेने जात आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिल्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे B1 एवढं, आणि ते आतल्या दिशेने आहे, लक्षात घ्या, म्हणून क्रॉस करतो. म्हणजे B1 हा वेक्टर झाला I2, हा वेक्टर B1 आतल्या दिशेने आहे बघा. पहिल्याचं फील्ड आहे म्हणून B1 म्हणलंय, ते इथं याच्यापासून या D एवढ्या डिस्टन्सवर या ठिकाणी घेतलंय आपण. बरोबर. आता दुसऱ्याचं फील्ड इथं P ला कसं ऍक्ट होतंय बघूया. मग त्यासाठी दुसरा पण कंडक्टर मी थंब स्ट्रेच करून धरतोय, थंब स्ट्रेच करून करंटच्या डायरेक्शन मध्ये धरतोय, आणि बोट मात्र मला वर पाहिजेत, कारण मला या दुसऱ्या कंडक्टरचं P पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. बघा बोट वळत आहेत कुठं, तुमच्या दिशेनं. म्हणजे या सेकंड कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी ऍक्ट होतंय तुमच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे P पॉइंटला मी दाखवतो सर्कल आणि डॉट न, त्याला म्हणतो B2, त्याला B2 असं म्हणतो. दुसऱ्याचं फील्ड आहे म्हणून B2. बरोबर. म्हणजे पहिल्याचं फील्ड B1 दुसऱ्यावर ऍक्ट होतंय इथं Q पॉइंटला, आणि दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्ड पहिल्यावर ऍक्ट होतंय P पॉइंटला तुमच्या दिशेनं, आणि हे आतल्या दिशेनं. अशा पद्धतीनं दोन्ही फील्ड, उजव्या हाताचं काम संपलं. आता लेफ्ट हँड रूल तुम्हाला सांगितलंय मी,
लेफ्ट हँड कधी वापरायचा? मिडल फिंगर करंटच्या दिशेनं, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं आणि मग थंब फोर्सच्या दिशेनं. पण तोच तुम्हाला राईट हँड रूल म्हणून दिलाय. तोच तुम्हाला राईट हँड रूल म्हणून कसा दिलाय? फक्त जागा बदललेत. मिडल फिंगरला करंट होता आणि फोर फिंगरला मॅग्नेटिक फील्ड, त्याच्याऐवजी मिडलला मॅग्नेटिक फील्ड आणि फोर फिंगरला करंट. एवढाच बदल आहे तुमचा. मी आपलं माझा लेफ्ट वापरतो. लेफ्ट वापरा माझ्या पद्धतीने, कारण मला फोर फिंगर कायम मॅग्नेटिक फील्डशी पाहिजे. आता बघा, मग पहिल्यावर असणारा फोर्स मी कॅल्क्युलेट करतोय दुसऱ्याच्या मॅग्नेटिक फील्ड मुळे. पहिल्यावरचा फोर्स बघा, करंटच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये फोर फिंगर, म्हणजे थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे हा कंडक्टर स्वतःच्या मॅग्नेटिक फील्ड मुळे याला खाली ओढतोय, म्हणजे हा एफ म्हणतो किंवा F1 म्हणूया, त्याला F2 म्हणूया. दुसऱ्याचा फोर्स आहे हे लक्षात घ्या, किंवा F1 वर पहिल्यावर आहे म्हणजे F1 म्हणूया. ठीक आहे. आता बघा तोच लॉ, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, तोच मी इथं वापरतोय. आता करंटच्या डायरेक्शन मध्ये I2, करंटच्या डायरेक्शन मध्ये मिडल फिंगर, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये फोर फिंगर. बघा आतल्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे हा कंडक्टर B1 एवढ्या मॅग्नेटिक फील्ड त्याला वर ओढतोय. मॅग्नेटिक फील्ड मुळे त्याला वर ओढतोय. म्हणजे या ठिकाणी B1 जरा बाजूला लिहितो. B1 हे बघा, याला तो वर ओढतोय F2 एवढा फोर्स. आलं लक्षात? अशा पद्धतीनं दोन कंडक्टर एकमेकाला अट्रॅक्ट करतायत. लाईक करंट्स अट्रॅक्शन, अलाइक करंट्स रिपल्शन. हे लक्षात घ्या. नाहीतर त्या ह्याच्यासारखं करा, लाईक पोल्स रिपल्शन आणि अलाइक पोल्स अट्रॅक्शन. ते मान्य आहे, पण इथं मात्र वेगळं आहे बरं का. इथं उलट आहे जरा. लाईक करंट असतील तर अट्रॅक्शनच आणि अलाइक करंट असतील तर रिपल्शन. अशा पद्धतीने आता हे फोर्सेस कॅल्क्युलेट करून घेऊया. बघा, पहिल्यांदा इथं पहिल्याचं मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्यावर कसं ऍक्ट होतोय बघा, ते फील्ड काढतो मी. B1 इक्वल टू, आता मगाशी आपण तयार केलं इक्वेशन, बघा इथं बाजूला लिहितो. काय तयार केलं इक्वेशन? एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधून करंट पास झाला की त्याच्या भोवती तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा पॉइंट घेतला आपण R एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर, आता घेतोय D एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर. R एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती असतं? तर मगाशी काढलंय आपण μ0I अपॉन ट्वाइस पाय R. आता R च्या ऐवजी फक्त डिस्टन्स D म्हटले आपण. या पॉइंट पासून हे डिस्टन्स किती आहे? D आहे. म्हणजे पहिल्याच मॅग्नेटिक फील्ड किती तयार होतोय बघा, एअर मध्ये आहे का? एअर मध्ये, म्हणून μ0. करंट किती जातोय ह्याच्या पहिल्यातून? I1, म्हणून I1 डिवायडेड बाय ट्वाइस पाय, कॉन्स्टंटच आहे, आणि R च्या ऐवजी D आहे. पहिल्याच दुसऱ्याच्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक इंडक्शन एवढं असेल बघा. मग लागलाच दुसऱ्यावरचा फोर्स काढतो F2. मग F2 इक्वल टू, एखादा करंट कॅरिंग एलिमेंट बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्याच्यावर फोर्स किती ऍक्ट होतो हे आपण मागच्या आर्टिकल मध्ये काढले बघा. आता मग F2 इक्वल टू, त्याचाही फॉर्म्युला इथं लिहितो बरं का, स्टँडर्ड फॉर्म्युला. काय? F इक्वल टू BIL साइन थीटा. आता त्यातला थीटा 90, कारण लेंथ, करंट इलेमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांच्या मध्ये अँगल परपेंडिक्युलरच आहे, म्हणजे थीटा 90 डिग्री. म्हणजे साइन थीटा किती झाला? 1 झाला. म्हणजे BIL एवढं मॅग्नेटिक फील्ड, त्या एवढा फोर्स, मॅग्नेटिक फोर्स त्या कंडक्टरवर ऍक्ट होत असतो. मग पहिल्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये दुसरा करंट कॅरिंग कंडक्टर आपण ठेवलाय, मग त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स आहे F2, तो आपण काढतोय. फील्ड कोणाचा आहे? पहिल्याचा आहे, म्हणून B1. करंट कोणाचा आहे? दुसऱ्याचाच आहे, करंट त्यातलाच असतो, म्हणजे I2. आणि N2 L म्हणजे ह्याची लेंथ किती? L2. ह्याची लेंथ समजा L2, किंवा दोन्ही L एवढ्या लेंथचे घेतले तरी आम्हाला काही हरकत नाही. किंवा थोडासा इलेमेंट मुळे इथं घेतला, इलेमेंट मुळे
इलेमेंट मुळे जर घेतला तर डीएल येईल आणि मग इंटिग्रेशन डीएल काय तर सगळी कंडक्टरची लेंथ. इंटिग्रेशन डीएल काय येणार आहे सगळी कंडक्टरची लेंथ. मग आता लेंथ सारखीच आहे असं समजूया, एलच आहे असं समजूया. मग आता यात व्हॅल्यू टाकतोय बरं का, खाली दिसते का बघा, B1 ची व्हॅल्यू ही इथं टाकतोय बघा. मग F2 इक्वल टू B1 ची व्हॅल्यू μ0I1 अपॉन ट्वाइस पाय डी इंटू I2 इंटू लेंथ एल. सगळी लेंथ एल. काही इंटिग्रेशन वगैरे घ्या, इथं इलेमेंट घ्या, मग इलेमेंट डीएल, मग या ठिकाणी डीएल आणि मग पुन्हा इंटिग्रेट. काही गरज नाही, डायरेक्ट आपल्याला मिळालं, फॉर्म्युला आहेच आपल्या समोर. आणि मग लेंथ आपण दोघांची समान मानले, एलच मानले, ठीक आहे एल. आणि मग हा फोर्स आला F2 इक्वल टू μ0I1 I2 L अपॉन ट्वाइस पाय डी. लक्षात आलं का? आता हा एल मी इथं घेतो, एल या बाजूला घेतो, म्हणजे मला काय मिळेल बघा, F2 अपॉन एल म्हणजे दुसऱ्या कंडक्टरच्या युनिट लेंथवर पडणारा फोर्स. कशावर पडणारा फोर्स? युनिट लेंथवर पडणारा फोर्स. मग किती असणार आहे युनिट लेंथवर पडणारा फोर्स? μ0I1 I2 अपॉन ट्वाइस पाय डी. आणि त्यालाच मी स्मॉल f1 म्हणतो, स्मॉल f1 μ0I1 I2 अपॉन 2 पाय डी. एवढा फोर्स त्या दुसऱ्या कंडक्टरच्या युनिट लेंथवर पहिल्या कंडक्टरच्या मॅग्नेटिक फील्ड मुळे पडतो, म्हणजेच मॅग्नेटिक फोर्स पहिल्याचा येतो, दुसऱ्यावर पडणारा. इथपर्यंत लक्षात आलं? आता दुसऱ्याच कॅल्क्युलेट करायला गेला तर तेवढंच येणार आहे, दुसऱ्याच कॅल्क्युलेट करायला गेला तर तेवढंच येणार आहे. आता जमलिंग नको म्हणून ह्याची लेंथ जास्त ह्याची कमी समजा घेतली, तुम्ही म्हणला L1 पाहिजे, मला L2च पाहिजे, लेंथ L2च पाहिजे दुसऱ्याची, काय हरकत नाही. इथं L2 घ्या, इथं L2 घ्या, इथं L2 घेतला तर शेवटी तेच आहे, फोर्स पर युनिट लेंथ. दुसऱ्याच्या युनिट लेंथवर पहिल्याचा पडणारा मॅग्नेटिक फोर्स F1, सॉरी F2 आला का? आता दुसऱ्या कॅल्क्युलेट करूया बघा. आता इथून पुढं येणार तेच, कारण दोन्ही फोर्स इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, हे आपण अगोदरच बघितले, तरी पण तुमच्या समाधानासाठी बघूया. आता या ठिकाणी पहिल्याचं फील्ड आहे B2, तुमच्या दिशेने आहे, तुमच्या दिशेने, आणि त्याच्यातला करंट आहे I1, बरोबर. मग आता B2 काढूया, B2 अगोदर काढून घेऊया. B2 इक्वल टू, तो फॉर्म्युला आहे बघा तिथं, इथं फॉर्म्युला आहे, फक्त दुसऱ्यासाठी वापरायचं, दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आपल्याला. मग एअर मध्ये ठेवलाय का? एअर मध्ये ठेवलाय, μ0 अपॉन 4 पाय, हे आहेच. आता दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे पहिल्याच ठिकाणी B2, मग दुसऱ्यातला करंट पाहिजे, करंट दुसऱ्याचा पाहिजे, म्हणजेच I2 अपॉन आर्मच्या ऐवजी डिस्टन्स D. एवढं मॅग्नेटिक फील्ड दुसरा कंडक्टर पहिल्याच्या या P पॉइंटला, पहिल्या कंडक्टरच्या या P पॉइंटला तो ऍक्ट करतोय. आता त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो फोर्स आहे F1 तो किती, त्यासाठी हा दुसरा फॉर्म्युला, तिथं पण अँगल 90 डिग्रीज आहे, sin θ 1. मग F1 इक्वल टू पहिल्यावरचा फोर्स आहे हा, F1 इक्वल टू काय, बी कोणाचा आहे? दुसऱ्याचा आहे, फील्ड मात्र दुसऱ्याचा आहे. मग B2 इंटू करंट मात्र पहिल्यातला करंट, त्याच्यावर ऍक्ट होणार मॅग्नेटिक फील्ड, आणि मग हा फोर्स F1, मग I1, आणि त्याची लेंथ आहे समजा L1, त्याची लेंथ समजा L1 एवढे. मग आता बघा यामध्ये B2 ची व्हॅल्यू टाकतो, खाली दिसते का? B2 ची व्हॅल्यू टाकतो, पुढे लिहितो बघा, टाकतो आता B2 ची व्हॅल्यू, म्हणजेच F1 इक्वल टू B2 ची व्हॅल्यू आहे μ0 I2 अपॉन 4 पाय नव्हे, ट्वाइस पाय डी इंटू I1 इंटू L1, म्हणजेच असं लिहितो F1 इक्वल टू
μ0 I1 I2 L1 अपॉन ट्वाइस पाय डी. आता L1 ला इकडे घेतो म्हणजे दुसऱ्याच्या पहिल्याच्या युनिट लेंथवर दुसऱ्याचा मॅग्नेटिक फोर्स किती पडतोय युनिट लेंथवर, म्हणजेच F1 अपॉन L1 इक्वल टू μ0 I1 I2 अपॉन ट्वाइस पाय डी. बघा एवढाच आहे की नाही बघा. आणि त्यालाच आपण म्हणूया स्मॉल f2, त्यालाच म्हणूया स्मॉल f1. F1 इक्वल टू μ0 I1 I2 अपॉन ट्वाइस पाय डी. हा झाला बघा फोर्स, पहिल्याच्या युनिट लेंथवर पडणारा फोर्स. युनिट लेंथवरचा फोर्स साठी स्मॉल एफ वापरले आणि सगळ्या कंडक्टरवर L2 एवढ्या लेंथच्या सगळ्या कंडक्टरवर F2 आणि L1 एवढ्या सगळ्या कंडक्टरच्या लेंथवर F1 त्याच्या युनिट लेंथवर. आता ह्याला इक्वेशन 1 म्हणतो, याला इक्वेशन 2 म्हणतो. बघा बरं 1 आणि 2 कम्पेअर करून. मगाशीच तुम्हाला मी सांगितलेलं होतं अगोदरच, μ0 I1 I2 2 पाय डी, μ0 I1 I2 अपॉन 2 पाय डी तेवढाच आहे. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत हे लक्षात घ्या. आणि मग मी असं म्हणतो, अशा पद्धतीनं दोन पॅरलल कंडक्टर जर एकमेकाच्या जवळ डी एवढ्या डिस्टन्सवर ठेवले तर ते दोघं लाईक करंट पास करत असतील किंवा अलाइक करंट पास करत असतील. अलाइक करंटला फक्त हा इकडे फोर्स येणार आहे आणि हा खाली येणार आहे एवढाच फरक. आणि मग अलाइक करंट पास करत असतील तर त्या दोघांनी एकमेकाच्या युनिट लेंथवर केलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एकंदरीत किती असतो, तर मी शॉर्ट मध्ये असं लिहितो, स्मॉल एफ इक्वल टू μ0 I1 I2 अपॉन ट्वाइस पाय डी. याला चौकट टाकतो, याला इक्वेशन 3 म्हणतो. दोघांचाही फोर्स तेवढाच आहे आणि त्यामुळं F1 F2 म्हणत बसायची आवश्यकता नाही. डायरेक्ट आता तुम्ही पुस्तकातल्या प्रमाणे वापरू शकता की प्रत्येक कंडक्टर स्वतःच्या मॅग्नेटिक फील्डमुळे दुसऱ्या कंडक्टरवर अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह स्वरूपाचा युनिट लेंथवर पडणारा फोर्स एवढा असतो. हे लक्षात घ्या. लक्षात आलं का आर्टिकल? आता ह्याचा उपयोग आणखी एक करणार आहे मी. ह्याचा उपयोग करणार आहे बघा. ह्याचा उपयोग 1 एम्पियरच्या करंटच्या डेफिनेशन साठी. आतापर्यंत करंटची डेफिनेशन तुम्ही काय केली? करंटची डेफिनेशन तर 1 एम्पियरची डेफिनेशन अशी केली, एखाद्या फिजिकली कॉन्स्टंट असणाऱ्या किंवा फिजिकल कॉन्स्टंट असणाऱ्या कंडक्टर मधून 1 कुलॉम चार्ज 1 सेकंड मध्ये गेला तर त्याच्यातून जाणारा करंट 1 एम्पियर अशी डेफिनेशन गेली. आता आणखी एका प्रकारे ह्याचा उपयोग करून मी डेफिनेशन करणार. बघा कशी डेफिनेशन अगोदर तयार करूया आणि मग डिफाईन करूया. मग त्यासाठी मी काय करतो बघा, पहिल्यातला करंट आणि दुसऱ्यातला करंट सेम आहे, 1 एम्पियरच आहे. पहिल्यामधून पण 1 एम्पियर, दुसऱ्यामधून पण 1 एम्पियरच करंट जातोय. आणि मग या ठिकाणी त्याची किंमत आणि दोन्ही कंडक्टर एअर किंवा व्हॅक्यूम मध्येच ठेवलेत, म्हणजे μ0 ची व्हॅल्यू आली 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. एवढे झाले. आता डिस्टन्स एकमेकापासून 1 मीटर अंतरावर ठेवतो, म्हणजे डी ची व्हॅल्यू 1 मीटर. बघा, दोन कंडक्टर 1 एम्पियरचा करंट पास करतात, दोघांच्या मधून पण 1 एम्पियरच जातोय. अशा वेळी ते दोघे एअर मध्ये ठेवलेत तर μ0 ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷ आणि ते कुठे किती अंतरावर ठेवलेत? 1 मीटर अंतरावर ठेवलेत. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकतो आणि युनिट लेंथवर पडणारा फोर्स किती आहे ते काढतो. आणि मग इथं F इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 1 इंटू 1 डिवायडेड बाय ट्वाइस पाय इंटू 1. आता पाय पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जार 2, 2 2 जार 4, म्हणजे F इक्वल टू किती आलं बघा, 2 इंटू 10⁻⁷
न्यूटन पर मीटर. न्यूटन पर मीटर युनिट लेंथ वर पडणारा फोर्स आहे तो. सगळा फोर्स नव्हे, सगळा फोर्स न्यूटन, पण युनिट लेंथ वर न्यूटन पर मीटर. अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू आली. मग मी असं म्हणतो बघा, आता मी काय म्हणतोय, दोन पॅरलल कंडक्टर एकमेकापासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर व्हॅक्युम किंवा एअर मध्ये जर ठेवले तर ते दोघं एकमेकावर ऍक्ट करणारा फोर्स अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह जर युनिट लेंथवर ऍक्ट होणारा फोर्स ते जर 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर एवढा फोर्स करत असतील एकमेकावर अट्रॅक्ट किंवा रिपल्सिव्ह, तर त्या प्रत्येकामधून जाणारा करंट I1 I2 किती 1 एम्पियर असतो. बघा झाली डेफिनेशन 1 एम्पियरची. जर दोन पॅरलल कंडक्टर लाईक किंवा अलाईक करंट पास करत असतील, असे दोन कंडक्टर मी व्हॅक्युम किंवा एअर मध्ये 1 मीटर डिस्टन्स वर ठेवले आणि ते जर एकमेकावर अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स युनिट लेंथ वर 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर एवढा ऍक्ट करत असतील, तर त्या प्रत्येकामधून जाणारा करंट 1 एम्पियर असतो. आता हेच इंग्लिश मधून सांगतोय. इफ two parallel conductors carrying like or alike currents kept in a vacuum at 1 meter distance from each other, and if their acting force of attraction or repulsion per unit length is of 2 × 10⁻⁷ न्यूटन. आता पर युनिट लेंथ अगोदर म्हटलंय बरं का, 2 × 10⁻⁷ न्यूटन, then each conductor is carrying 1 ampere current. अशा पद्धतीने डेफिनेशन होते. लक्षात आलं का? परत एकदा डेफिनेशन करतोय. If two parallel conductors carrying like or alike currents are kept in vacuum or air at 1 meter apart, and if they acts force of attraction or repulsion per their unit length is of 2 × 10⁻⁷ Newton, then current through each conductor is of 1 ampere. अशा पद्धतीनं 1 एम्पियर ची डेफिनेशन सुद्धा याच्यावरून आपल्याला करता येते. आता यात फक्त एक काम करायचं, कुठल्या तरी एकाचाच कॅल्क्युलेट करायचं बरं का, एकाचाच फोर्स, एकाचा, आणि त्याला एफ म्हटलं तरी चालतंय. दुसरा हे करत बसायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचं. दुसराही फोर्स एवढाच असतो, पर युनिट लेंथवर पडणारा फोर्स एवढाच असतो. हे तुम्ही लिहित बसायचं नाही, नुसतं एका वाक्यात लिहायचं. एकाचा कॅल्क्युलेट करायचा, दुसऱ्याचा तेवढाच असतो, आणि मग जनरल इक्वेशन डायरेक्ट लिहायचं, F = μ0 I1 I2. म्हणजे हे एवढं नाही लिहिलं तरी चालेल. हे बघा, हे एवढं नाही लिहिलं तरी चालेल, फक्त एक वाक्य टाकायचं. second conductor also exert the same force as F2 on first conductor, μ0 I1 I2 upon 2πd. आणि direct general, therefore in general we can say that both the forces have magnitude F = μ0 I1 I2 upon 2πd. आणि डायरेक्शन काय आपण ठरवतोयच, राईट हँड रूल न मॅग्नेटिक फील्ड ची डायरेक्शन आणि लेफ्ट हँड रूल न फोर्सची डायरेक्शन. मग तुमच्या राईट हँड घेणार असलं तर फक्त एक काम करायचं, मॅग्नेटिक फील्ड करंट इथं बदलायचं, करंट आपलं हे मॅग्नेटिक फील्ड करंट असं करायचं फक्त, बस, बाकी काय करायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपण आणखी एक आर्टिकल बघितलं की दोन पॅरलल कंडक्टर लाईक किंवा अलाईक करंट पास करत असतील तर ते एकमेकाच्या युनिट लेंथवर किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्झर्ट करतात, हे एक आर्टिकल बघितलं. आता बाकीचा भाग आपण उद्या बघूया.
बाय.